लाईन अँड प्लेन दिस टॉपिक इज बेसिकली डिपेंड ऑन ओनली फॉर्म्युलेज. जर तुम्हाला फॉर्म्युलेज पाठ असतील ना तर हे क्वेश्चन्स इझिली सॉल्व्ह होतात, एवढं काही अवघड नाहीये. तर आपण जास्तीत जास्त टाइम आता फॉर्म्युल्यावरच इन्व्हेस्ट करणार आहे, त्यानंतर क्वेश्चन्स फटाफट होऊन जातात. ठीक आहे, अगोदर सर्व फॉर्म्युले आपण बघू. सो इक्वेशन्स ऑफ द कोऑर्डिनेट ऍक्सिस बघायचे आपल्याला, जसं एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिस ह्याचे इक्वेशन्स काय असतात. तर सर्वात पहिले ते इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस. So first is equation of x-axis. Equation of x-axis कसा असणार? x upon 1 is equal to y upon 0 is equal to z upon 0. लाईन साठी 3D मध्ये असे इक्वेशन्स असतात लाईनचे. ज्याला पॅरलल आहे त्याच्या खाली डायरेक्शन रेशिओ 1 येईल, बाकीचा 0 येईल. आता याला असं म्हणू नका की हा नॉट डिफाईन, हा नॉट डिफाईन. इथं तसं नाही. या चॅप्टर साठी हा झिरोचा अर्थ असा नाही होत की हे y बाय 0 नॉट डिफाईन आहे. झिरोचा अर्थ हाच होतो फक्त की त्याला परपेंडिक्युलर आहे, म्हणजे याला पॅरलल आहे. किंवा याला मी असं पण लिहू शकतो, y इज इक्वल टू 0 अँड z इज इक्वल टू 0. म्हणजे एक्स ऍक्सिसला पॅरलल असेल तर दोन पद्धतीने आपण त्याचं इक्वेशन लिहू शकतो. हे झालं एक्स ऍक्सिसचं. आता सेकंड इक्वेशन ऑफ वाय ऍक्सिस, तुम्ही सांगा बरं मग काय असू शकतं. देविका. x by 0 equals to y by 1 equals to z by 0. करेक्ट. y by 1 is equal to z by 0 or X equals to 0 and z equals to 0. व्हेरी गुड. x इक्वल टू 0 अँड z इक्वल टू 0. चला बालचंद्र तिसरं सांग. इक्वेशन ऑफ z ऍक्सिस काय असू शकतं मग? सांग ना बालचंद्र. बघ झेड ऍक्सिसचं इक्वेशन लिहायचं ना आपल्याला. मग झेडच्या खाली 1 येईल, बाकी एक्स आणि वायच्या खाली 0 0 येईल. सांग आता. एक्स बाय 0 अपॉन x upon 0 and z upon 1. व्हेरी गुड. आणि या साईडला काय येईल? x equals to 0, y equals to 0. करेक्ट. एक्स इक्वल टू 0 अँड वाय इक्वल टू 0. जर असा क्वेश्चन आला तुम्हाला की इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस सांगा, तर तुम्ही या दोन पद्धतीपैकी एक ऑप्शन मध्ये बघायचं आणि टिक करायचं. हे झाला फर्स्ट पार्ट. ओके, दिस इज व्हेरी फर्स्ट पार्ट ऑफ टुडेज लेक्चर इन फॉर्म्युला सिरीज. तर याला मी फर्स्ट नंबर देतो. हा आपला फर्स्ट नंबर आहे. यानंतर आपल्याला बघायचंय सेकंड नंबर. हे फॉर्म्युले व्यवस्थित ठेवा. एवढे फॉर्म्युले जर माहित असेल तुम्हाला, हा पूर्ण टॉपिक कव्हर होतो, लाईन वाला पार्ट. सेकंड बघा आता. वेक्टर इक्वेशन of line passing through a fixed point having position vector, मी थोडंसं शॉर्ट मध्ये लिहितोय, having position vector a bar and parallel to b bar. अशी जर सिच्युएशन आली की वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन सांगा, जे की एका पॉइंट मधून पास होते पण ते पॅरलल आहे बी बारला, म्हणजे ज्या पॉइंट मधून पास होते त्याचा वेक्टर आहे ए बार आणि पॅरलल आहे बी बारला. असं जर आलं तर डायरेक्ट तुम्हाला मी जे फॉर्म्युला लिहून देणार आहे तेच आन्सर असतं त्याचं. तुम्ही बघा ना क्वेश्चन्स मध्ये फटाफट फटाफट आन्सर येतात त्याचे, सॉल्व्ह करायची गरजच नाही. तर यामध्ये मी आता पहिला पार्ट लिहितो, फर्स्ट पार्ट. ही हेडिंग आहे आणि त्यामध्ये फर्स्ट फॉर्म्युला लिहितो मी आता. फर्स्ट फॉर्म्युला काय येईल मग? R bar is equal to A bar plus lambda B bar. आता इथे lambda आहे, and lambda is a parameter. That's why these type of equations are called as parametric equations. यालाच आपण काय म्हणतो मग? पॅरामेट्रिक फॉर्म, म्हणजे पॅरामेट्रिक इक्वेशन्स. हे पण लक्षात ठेवा. हा झाला एक. हेडिंग तीच आहे. याच इक्वेशनला मी असं पण लिहू शकतो बघा, R bar minus A bar क्रॉस B bar is equal to 0. आता हे कसं आलं? कोणाला समजलं का कसं आलं? हे बघा मी सांगतो. आता मी ए बारला जर इकडे शिफ्ट केलं तर काय होईल? आर बार मायनस ए बार इज इक्वल टू लॅम्बडा बी बार. म्हणजे हा वेक्टर आणि हा वेक्टर हा स्केलर मल्टिपल आहे, हा आणि हा एकमेकांच्या स्केलर मल्टिपल आहे. याचा अर्थ हे पॅरलल आहेत, है ना? हे दोघं पॅरलल आहेत आणि दोन पॅरलल वेक्टरचा जर क्रॉस घेतला तर आन्सर काय येणार? 0. म्हणजे त्यांच्यामध्ये अँगल 0 होता ना, त्यांचा क्रॉस घेतला तर काय येणार? मग आन्सर 0 येणार. हे समजलं? Yes or no? Oh, sir. Okay, so this is non-parametric form.
नॉन पॅरामेट्रिक फॉर्म असं येऊ शकतं ना. जर नॉन पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये तुम्हाला विचारलं तर मग तुम्ही असं लिहू शकता. ते जस्ट माहिती ठेवा, तुमच्याकडे असू द्या लिहिलेलं. दिस इज नॉन पॅरामेट्रिक फॉर्म. त्यामध्येच तिसरा टाईप काय बघा आता. तिसरा टाईप आहे आर बार इज इक्वल टू लॅमडा बी बार, फक्त लॅमडा बी बार. म्हणजे ए बार हा गायब झाला, म्हणजे ज्यामधून पास होती ही लाईन ते कोऑर्डिनेट नाहीच आहेत. म्हणजे काय असती ते 0 0 0 आहेत. म्हणजे काय, ती लाईन कशातून पास होतीये, ओरिजिन मधून पास होतीये. हे समजतंय. ए बार गायब झाला, ए बारची व्हॅल्यू 0 0 0 आहे, म्हणजे ही लाईन ओरिजिन मधून पास होते. हेडिंग हीच असेल, वेक्टर इक्वेशन ऑफ अ लाईन पासिंग थ्रू अ फिक्स पॉइंट हॅव्हिंग पोझिशन वेक्टर, पण हा फिक्स पॉइंट ओरिजिन असेल आणि पॅरलल टू बी बार, तर डायरेक्ट आर बार इज इक्वल टू लॅमडा बी बार लिहायचं आपल्याला. ठीक आहे. सो असं लिहितो मी शॉर्ट मध्ये, वेन ए बार इज इक्वल टू किंवा लाईन पासेस थ्रू ओरिजिन असं लिहितो, जस्ट समजण्यासाठी. हे क्लिअर आहे सर्वांना. चला याचा एकदा स्क्रीनशॉट घ्या. इज इट डन? येस सर. ओके. चला, हे झालं वेक्टर इक्वेशन. आता बघू आपण कार्टेशियन इक्वेशन. तर इथं मी लिहितो आता थर्ड नंबर, ज्यामध्ये आपल्याला लिहायचे कार्टेशियन इक्वेशन बघायचं आपल्याला. मी त्याची हेडिंगच लिहितो डायरेक्ट. द कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अ फिक्स पॉइंट. द कार्टेशियन equation of line passing through a fixed point x1, y1, z1 and having direction ratios proportional to a, b, c is. त्याचं इक्वेशन कसं येईल मग, x मायनस x1 अपॉन a1 किंवा a, x1 म्हणजे हा पॉइंट असेल, हा कोऑर्डिनेट असेल, आणि a म्हणजे इकडून घ्यायचा, इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c, अँड दिस इक्वेशन इज ऑल्सो कॉल्ड ॲज. आता हे कार्टेशियन आहे ना, तर कार्टेशियन इक्वेशनला याला आपण काय म्हणतो मग, सिमेट्रिक. याला आपण म्हणणार सिमेट्रिक फॉर्म. जस्ट लक्षात ठेवा, फक्त जर आलं चुकून एक्झाम मध्ये पर्टिक्युलर जर विचारलं सिमेट्रिक फॉर्म मध्ये इक्वेशन कोणतं आहे ऑप्शन पैकी, तर मग तुम्हाला माहित पाहिजे हे सिमेट्रिक फॉर्म मध्ये. आता हा जो पॉइंट आहे किंवा हे जे इक्वेशन आहे खूप महत्वाचं आहे. याला आपण बऱ्याच वेगवेगळ्या फॉर्म मध्ये युज करणार आहे. जसं बघा आता अशा टाईपचं इक्वेशन जर दिलं असेल ना तुम्हाला, तर या लाईनवरच्या कुठल्याही पॉइंटचा कोऑर्डिनेट तुम्ही कसा फाइंड आउट करणार. ऍक्च्युली याला आपण इक्वल टू लॅमडा करतो है ना, इक्वल टू लॅमडा पण करू शकतो मी, कारण सर्व रेशोज इक्वल आहे, म्हणजे काहीतरी लॅमडा असेल ना तिथं समोर. ठीक आहे, ते आपण पुढे बघू. आता याच इक्वेशन मधून आपण कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट कसे फाइंड आउट करू शकतो बघा. हे झालं फर्स्ट. इथं लिहितो मी आता सेकंड म्हणण्यापेक्षा त्याचाच पॉइंट येतो, तर इथे लिहितो मी कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट on this line are. coordinates of any point on this line are, म्हणजे या लाईनवर लाई करणारे कुठलेही एक जनरल पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला काढायचे असतील, आपण कसे काढणार बघा. x इज इक्वल टू कसा मिळेल, डायरेक्ट लिहू मी, a लॅमडा प्लस x1, सांगतो मी कसं आलं, b लॅमडा प्लस y1 and c लॅमडा प्लस z1. बघा याला इक्वल टू लॅमडा करा, याला इक्वल करा या लॅमडाच्या, म्हणजे काय होईल, x मायनस x1 अपॉन a इज इक्वल टू लॅमडा. सो x इज इक्वल टू लॅमडा a प्लस x1 हे मिळालं आपल्याला. तसंच आपल्याला हे पण मिळेल आणि हे पण मिळेल, म्हणजे y आणि z कोऑर्डिनेट असेच मिळणार. हे समजलं सर्वांना, समजलं हे कसं आलं, येस और नो पटकन. ओके चला, आता हे झालं कार्टेशियन फॉर्म. त्यानंतर आपल्याला बघायचं आता वेक्टर फॉर्म झालं, कार्टेशियन फॉर्म झाला. आता फोर्थ फॉर्म्युला बघा काय असेल. आता एकच चालू आहे आपला, पासिंग थ्रू अ फिक्स पॉइंट अँड पॅरलल टू अ गिव्हन वेक्टर. ते झालं. आता फोर्थ फॉर्म्युला आपल्याला बघायचं आहे, वेक्टर इक्वेशन
vector equation of a line passing through two given points of line passing through two given points. दोन पॉइंट मधून पास होत असेल तेव्हा हे इक्वेशन वापरायचं आपल्याला. ठीक, पोझिशन वेक्टर ए बार अँड बी बार हे समजा त्याचे पोझिशन वेक्टर्स आहेत. तर मग त्याचं इक्वेशन काय येईल बघा. त्याचं इक्वेशन असेल आर बार इज इक्वल टू ए, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार मायनस ए बार when line passes through 2 points. Then this equation is we can write this equation, and this equation is called as a parametric equation. इथं पण parameter आला lambda, so it is parametric form. जसं आपण तिकडे बघितलं होतं बघा, passing through a fixed point and parallel to a vector. आता हे दोन पॉइंट मधून पास होते, त्याचं इक्वेशन असं येणार, पण हे पॅरामेट्रिक फॉर्म आहे. यालाच आपण दुसऱ्या नॉन पॅरामेट्रिक फॉर्म मध्ये पण लिहू शकतो. कसं लिहिणार मग बघा. आता सेम त्याच्यासारखंच. मी या ए बारला इकडे घेतो, म्हणजे आर बार मायनस ए बार इज लॅम्बडा टाइम्स ऑफ बी बार मायनस ए बार, म्हणजे दोघं पॅरलल झाले. म्हणजे त्यांचा क्रॉस जर घेतला मी तर तो काय येणार 0. म्हणजे हे समजलेलं असेल ना तर पाठ करायला काय अवघड जात नाही. पाठ करायची गरजच नाही ऍक्च्युअली त्याला. हे लक्षात ठेवायचं फक्त आपल्याला. या दोघांचा क्रॉस काय येणार 0. दिस इज नॉन पॅरामेट्रिक फॉर्म. यामध्ये पॅरामीटर नाही, आपण पॅरामीटर काढून टाकला लॅम्बडा. दिस इज नॉन पॅरामेट्रिक फॉर्म. इथपर्यंत क्लिअर आहे? येस सर. ओके, हे झालं वेक्टर फॉर्म. आता याच आपलं पण कार्टेशियन फॉर्म बघू. जस्ट अ मिनिट, मी इकडे कसं दिलं होतं. ओके, नेक्स्ट पॉइंट. फिफ्थ पॉइंट घ्या आता. फिफ्थ फॉर्म्युला, कार्टेशियन इक्वेशन ऑफ लाइन passing through two given points. इथं फक्त वेक्टर फॉर्म मध्ये होते ए बार बी बार, इकडे एक्स वाय झेडच्या फॉर्म मध्ये असेल. टू गिवन पॉइंट्स. Two given points x1 y1 z1 and x2 y2 z2 is. कोणाला आठवतं का इक्वेशन सांगा बरं. x minus x1 upon x2 minus x1. x minus x1 upon x2 minus x1. अच्छा. हाँ सर. is equal to z minus z1 upon z2 minus z1. Okay, हे झालं कार्टेशियन इक्वेशन when a line passes through two given points. चला स्क्रीनशॉट घ्या. आता इक्वेशन्स ऑफ लाईन्स आहेत ना, त्याचे सर्व फॉर्म्युले झाले आपले. आता आपल्याला डिस्टन्स वाले फॉर्म्युले बघायचे. तर किती झाले होते आपले? 5 झाले होते ना, आता 6. 6 नंबर. 6 नंबरचा जो फॉर्म्युला आहे ना, जो बोर्ड्स मेथड साठी यूज होतो, तो फॉर्म्युला मी सजेस्ट नाही करणार सीईटी साठी. इथे लिहितो मी हेडिंग त्याची, डिस्टन्स ऑफ अ पॉइंट. मी तुम्हाला सीईटी साठी दुसरी एक मेथड सांगतो. डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. एक पॉइंट दिला असेल आणि एक लाईन दिला असेल, मग ते वेक्टर फॉर्म मध्ये पण असू शकते लाईन आणि कार्टेशियन फॉर्म मध्ये पण असू शकते. तर याच्यासाठी मी तुम्हाला तो कन्सेप्टच सांगतो. तो फॉर्म्युला मी नाही सांगणार. तो फॉर्म्युला कोणता आहे तुम्हाला लक्षात आला असेल. एवढा कॉम्प्लिकेटेड फॉर्म्युला कोण लक्षात ठेवणार. अल्फा बार मायनस ए बार होल स्क्वेअर प्लस अल्फा बार मायनस ए बार बी बार अपॉन बी बार मॉड. नको, एवढं नको. तो फॉर्म्युलाच पाठ नाही होत लवकर. झाला इकडून तिकडून तर एक्झाम मध्ये चुकण्याचे चान्सेस जास्त आहे. त्यापेक्षा कन्सेप्ट वाईज जाऊ ना आपण. बघा, सिच्युएशन अशी आहे की इथं एक लाईन आहे आणि एक पॉइंट इथं वर कुठंतरी. त्या पॉइंटवरून आपण त्या लाईनवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. परपेंडिक्युलर डिस्टन्स पाहिजे ना आपल्याला. डिस्टन्स म्हटलं की परपेंडिक्युलर डिस्टन्सच घ्यायचं आपल्याला. ठीक आहे. तर सपोज ही लाईन आहे आणि या लाईनचा इथं आता लाईन एका पॉइंट मधून पास होते, त्याचा पोझिशन वेक्टर दिला आपल्याला, आणि ती लाईन एखाद्या वेक्टरला पॅरलल पण असेल ना, मग तो वेक्टर आहे आपला बी बार. सपोज हा इकडे घेतला मी. ठीक आहे. ही एक लाईन आहे दुसरी, त्याचा वेक्टर आहे बी बार, त्याला पॅरलल आहे आणि आपण त्या लाईनचं डिस्टन्स मेजर करतोय पॉइंट पी पासून. तर असं इथं अल्फा वगैरे दिले, त्याची गरज नाही आपल्याला. इथे तुम्हाला कोऑर्डिनेट्स असतील दिलेले है ना. तर सपोज आता इथे आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करायचं. तर कसं करणार बरं डिस्टन्स फाइंड आउट. आपल्याला एक रिलेशन माहिती आहे. ही जी लाईन आहे, सपोज हिला मी एल म्हणतो. ठीक आहे, लाईन एल, या पॉइंटला मी एम घेतो है ना. तर लाईन एल इज परपेंडिक्युलर टू पीएम असं म्हणू शकतो मी.
लाईन एल इज परपेंडिक्युलर टू पीएम, हे म्हणू शकतो की नाही सांगा? येस और नो? येस. हा. आणि आपल्याला ही लाईन जर असेल, अशी लाईनचं इक्वेशन जर दिलं असेल, तर या लाईनवरच्या कुठल्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट्स काढता येते. मी फॉर्म्युला लिहून दिलाय. आठवतं ते लॅमडा सी म्हणजे काय होतं ते सी लॅमडा प्लस झेड, त्यानंतर एक्स लॅमडा प्लस असं त्या टाईपचं कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉईंट जे होते ना, ते आपण काढू शकतो. मग या लाईनवरचे कुठल्याही पॉईंटचे कोऑर्डिनेट जर आपण काढले, त्यानंतर काय करायचं मग पीएम चे डायरेक्शन रेशो फाइंड आउट करायचे. आणि याचे डायरेक्शन रेशो तर असतातच खाली, जे डिनॉमिनेटर मध्ये असतात ते डायरेक्शन रेशो असतात. मग या दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील, त्यांच्या डॉट प्रोडक्टचं सम काय येणार? 0 येणार. मग ते सम जर 0 आलं तर आपल्याला लॅमडाची व्हॅल्यू मिळणार, आणि त्या लॅमडाच्या व्हॅल्यूवरून आपण बाकी सर्व काढू शकतो. ते मी तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन मध्ये सांगतो. सध्या फक्त हिंटच्या फॉर्म मध्ये तुम्ही मी जेवढं सांगतो तेवढं लिहून घ्या. इथे काय करणार मी आता, L is perpendicular to AP, so therefore या दोघांचा डॉट प्रोडक्ट काय येणार? 0 येणार. ठीक आहे. सो L सपोज जस्ट समजण्यासाठी लिहून देतो मी, L डॉट AP इज इक्वल टू 0 घ्यायचं. मग आपल्याला लॅमडाची व्हॅल्यू मिळेल, आणि ती लॅमडाची व्हॅल्यू त्यामध्ये टाकली का आपल्याला बरोबर जे पाहिजे ते मिळणार, म्हणजे डिस्टन्स आपण फाइंड आउट करू शकतो. हे मी तुम्हाला क्वेश्चन मध्ये सांगतो, तिथं समजेल. इथं सध्या असंच राहू द्या, तो एवढा मोठा फॉर्म्युला पार्ट नाही करायचा. आता पुढचा बघा. पुढचा आहे डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. आता स्क्यू लाईन्स काय असतात माहिती कोणाला? स्क्यू लाईन्स काय असतात? एनीबडी? नाही माहिती मला. स्क्यू लाईन्स म्हणजे अशा लाईन्स ज्या की इंटरसेक्ट पण करत नाही आणि पॅरलल पण नाही. ज्या लाईन्स इंटरसेक्ट पण करत नाही आणि पॅरलल पण नाही, याचा अर्थ ते वेगवेगळ्या प्लेन मध्ये लाई करतात. मग तशा लाईन्सला आपण काय म्हणतो? स्क्यू लाईन्स. तर आपल्याला फाइंड आउट करायचं डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. डिस्टन्स बिटवीन स्क्यू लाईन्स. बघा आता सिच्युएशन कशी दिली असेल, इथं लिहितो मी. पॉइंट ए, शॉर्टेस्ट डिस्टन्स between the lines r bar is equal to a bar किंवा a1 बार घ्या, लॅमडा b1 बार, कारण दोन वेगवेगळ्या लाईन आहेत, and r bar is equal to a2 बार प्लस लॅमडा b2 बार. असं जर लाईन असेल तर आपल्याला डिस्टन्स कसं मिळेल त्याचं? d is equal to a2 minus a1 dot b1 cross b2 divided by mod of b1 cross b2. हा फॉर्म्युला आहे फॉर फाइंडिंग द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू स्क्यू लाईन्स. हे झालं वेक्टर फॉर्म मध्ये जर इक्वेशन दिले असतील तर. आता कार्टेशियन फॉर्म मध्ये जर इक्वेशन असतील तर मग काय करायचं? कार्टेशियन फॉर्म मध्ये जर असतील सपोज असं x मायनस x1, हा झाला a आणि हा झाला b, x मायनस x1 अपॉन a1 इज इक्वल टू y मायनस y1 अपॉन b1 इज इक्वल टू z मायनस z1 अपॉन c1. अँड दुसरं इक्वेशन असेल x मायनस x2 अपॉन a2, y मायनस y2 अपॉन b2 आणि z मायनस z2 अपॉन c2. या दोन लाईन्स आहे सपोज. त्याचा डिस्टन्स कसा काढतो आपण? d इज इक्वल टू, थोडी जागा लागेल आपल्याला, ऍडजस्टमेंट करू आपण. x2 मायनस x1, इथं असेल y2 मायनस y1, इथं असेल z2 मायनस z1. इथं लिहिणार मी a1 b1 c1 a2 b2 c2 आणि खाली त्याच्या खाली असेल इन रूट. कसं लक्षात ठेवायचं बघा तो फॉर्म्युला. सपोज एबीसी हे डायरेक्शन रेशो आहेत, पहिले ए ला निग्लेक्ट करा, म्हणजे बी आणि सी राहतात. म्हणजे इथं काय लिहिणार मग मी? b1 c2 मायनस b2 c1. हे लक्षात ठेवण्यासाठी b1 c2 मायनस b2 c1, b2 c1 चा होल स्क्वेअर. ए ला निग्लेक्ट केलं होतं आपण, आता आपण बी ला निग्लेक्ट करू, म्हणजे ए सी राहतो. त्याला लिहा मग आता a1 c2 मायनस a2 c1 द होल स्क्वेअर. ओके, प्लस आता आपण सी ला निग्लेक्ट करू, म्हणजे ए आणि बी राहतो. इथं कसं लिहिणार मग मी आता? a1 b2 मायनस a2 b1
द होल स्क्वेअर हा झाला याचा फॉर्म्युला. फॉर्म्युला थोडा लेंदी आहे, पण मग दुसरा पर्याय पण नाही. दुसरे काय काय ऑप्शन्स आहेत ते मी क्वेश्चन मध्ये सांगेल. मग तुम्हाला जर या टाईपच्या इक्वेशनला याने सॉल्व्ह करायचं असेल तरी करता येतं. आपण याला कन्वर्ट करू याच्यामध्ये. तुम्हाला जो फॉर्म्युला इझी वाटतो तो वापरा. ठीक आहे, याचा स्क्रीनशॉट घ्या. एक शेवटचा फॉर्म्युला राहिला ना, एक फॉर्म्युला डिस्टन्स बिटवीन पॅरलल लाईन्स बघायचं आपल्याला. पॅरलल लाईन्स जर असतील तर त्यामधला डिस्टन्स आपल्याला कोणत्या फॉर्म्युल्याने मिळेल. फॉर्म्युला नंबर 7. हे 7 फॉर्म्युले करा, लाईन टॉपिक कंप्लीट होऊन जाईल तुमचा, काहीच प्रॉब्लेम नाही. द शॉर्टेस्ट डिस्टन्स between the parallel lines r bar is equal to a1 bar plus lambda b bar. इथं b1 नाही लिहिते मी आता, कारण त्याचे डायरेक्शन रेशियोज वाले जे डायरेक्शन देणारे जे सेगमेंट आहे ना ते पॅरलल आहेत ना. सो r is equal to a2 bar plus lambda b bar. इथं b1 b2 वेगळं नाहीये, is given by. तोच फॉर्म्युला आहे अगोदर जो आपण लिहिला होता, फक्त थोडंसं इथं b1 b2 नाहीये, फक्त b आहे. डिस्टन्स इज इक्वल टू a2 मायनस a1 क्रॉस, सॉरी इथं क्रॉस आहे, एक छोटासा डिफरन्स आहे, b बार अपॉन मॉड ऑफ b बार. थोडंसं कम्पेअर करू आपण याला त्या फॉर्म्युल्यासोबत. बघा a2 मायनस a1 डॉट या दोघांचा क्रॉस आणि त्याचाच मॉड आहे खाली. इकडे बघा काय a2 मायनस a1 आहे, तिथं डॉट होता, इथं क्रॉस आहे फक्त, आणि b1 b2 नाही, फक्त b आणि त्याचाच मॉड आहे खाली. म्हणजे पाठ करायला सोपं जाईल तुम्हाला. याचा स्क्रीनशॉट घ्या. आपण डायरेक्टली क्वेश्चन्स वर जाऊ आता. आता बघा क्वेश्चन कसे फास्ट होतात. ज्यांनी प्रॉपर समजून घेतले फॉर्म्युले त्यांचे क्वेश्चन्स फास्ट होतील. झालं? डन? हो सर. चला सांगा आन्सर. येस सर. इक्वेशन ऑफ एक्स ऍक्सिस ए फर्स्ट ऑप्शन. हा, तिथे y आणि z चे डायरेक्शन रेशियो 0 असणार. हा डायरेक्ट फॉर्म्युला लिहून दिला मी. सांगा स्ट्रेट लाईन इज कोणाला पॅरलल आहे, कोणाला परपेंडिक्युलर आहे? थोडा विचार करून सांगा. फोर्थ ऑप्शन. येस, फोर्थ ऑप्शन. फोर्थ ऑप्शन, कारण z कंपोनेंट 0 म्हणजे त्याला परपेंडिक्युलर आहे. हे लक्षात येते. पॅरलल म्हणजे तो दोघांना पण आहे. मग दोघं कुठे एक ऑप्शन मध्ये, वेगवेगळ्या ऑप्शन मध्ये. मग ऑप्शन करेक्ट काय येणार आपलं? डी, कारण परपेंडिक्युलर आहे. हा 0 आहे ना, म्हणजे परपेंडिक्युलर आहे. ठीक आहे, यांना पॅरलल आहे पण याला परपेंडिक्युलर. हे लक्षात आलं? नेक्स्ट, डायरेक्ट फॉर्म्युला. द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू पॉइंट अँड इज पॅरलल टू द वेक्टर. तर हा पॉइंट येत असतो पहिल्या पार्ट मध्ये आणि हा दुसरा वेक्टर येत असतो दुसऱ्या पार्ट मध्ये. बघा कुठे असं 3 2 1 कुठं दिसते का? बघा इथं तर नाहीये. बी आणि सी डी मध्ये आहे, पण हे पण तर आलं पाहिजे ना. 2 2 - 3 2 2 - 3 नाहीये, म्हणजे हे आन्सर आहे. आलं लक्षात? चला, तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचे का? घ्या ना, मग घ्या बरं. हे क्वेश्चन्स सॉर्ट आउट केले, वेगवेगळ्या टाईपचे क्वेश्चन्स असू द्या तुमच्याकडे. द कार्टेशियन फॉर्म of equation of a line passing through the point with position vector and is in the direction of this. सेमच आहे ना, डायरेक्शन मध्ये असलं काही पॅरलल असलं काही, एकच झालं ना. म्हणजे हा, पण आता आपल्याला कार्टेशियन इक्वेशन पाहिजे. तर कार्टेशियन इक्वेशन फाइंड आउट करताना फक्त एक काळजी काय घ्यायची, याचं जस्ट अपोजिट करायचं. +4 आहे तर -4 बघायचा, मायनस आहे ना तर प्लस बघायचं, इथं प्लस आहे ना तर मायनस बघायचं. हे झालं अपोजिट करायचे फक्त कार्टेशियन मध्ये. आणि हे जशाच तसे -2 तर -2, 1 चा 1 आणि 1 चा 1. हे समजलं? सर वेक्टर इक्वेशन पाहिजे मला, वेक्टर इक्वेशन. हा, आता कार्टेशियन मध्ये आपण हे अपोजिट केलेलं असतं ना अगोदरच. म्हणजे x1 जर काढायचं झाला इथून x1, तर x1 काय -5, y1 काय -4, z1 काय -5. म्हणजे हे बघा आता कुठं दिसतंय तुम्हाला, हा पॉइंट आहे आपला ऍक्च्युली, ज्यातून पास होतो ती लाईन. हे अपोजिट करायचं बरं. कार्टेशियन मध्ये असेल तर सांगा कुठे दिसतंय? तिन्ही निगेटिव्ह कुठं आहेत? इथं नाहीये, इथं नाहीये, इथं नाही, हेच आहे. म्हणजे सेकंड पार्ट बघायची पण गरज नाहीये, पहिल्या पार्टवरून डिसाइड होतं आन्सर. हे सर्वांना समजलं? खुशी, भालचंद्र? हो सर. ओके, चला. हो सर. द वेक्टर इक्वेशन ऑफ द लाईन. हा क्वेश्चन थोडा इंटरेस्टिंग आहे. सांगा बरोबर आता वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. तुम्हाला कार्टेशियन दिलेले, वेक्टर सांगा मला.
मधून पास होतंय तर हे पॉइंट असतील आपले -2 अपोजिट करायचा. हा, आता पुढचं मी नाही सांगणार, तुम्ही सांगा. माहिती का कोणाला? चला बघा, लक्ष द्या. 5/2 येईल. एक मिनिट हो हो, करतीये का? चला फास्ट. झालं सर. ओके, सांगा. बालचंद्र जमतंय? नाही जमत आहे ना. हे थोडा वेगळा क्वेश्चन आहे. हा सरळ सरळ नाही, याच्यात थोडं फिरवलेलं आहे. देविका ट्राय करती? हो सर. ठीक आहे, ठीक आहे. सर हम्म. ए बारची व्हॅल्यू आली पण ते लॅम्बडा बी बार आहे ना, बी बारची व्हॅल्यू नाही येते. बी बारची व्हॅल्यू येत नाही ना. नाही. चला बघा आता काय करायचं. नेहमी लक्षात ठेवा, जे कार्टेशियन इक्वेशन असतं, सगळ्यांनी लक्ष द्या, ते स्टँडर्ड फॉर्म त्याचा कसा आहे, x मायनस x1 वरचा y मायनस y1 z मायनस z1. इथं तर आहे, पण इथं आहे का तसं? नाही ना. y सोबत कोएफिशियंट आहे आणि कोएफिशियंट नाही चालत. तिथं फक्त y पाहिजे, म्हणजे कोएफिशियंट 1 पाहिजे. हे लक्षात ठेवा. तर या इक्वेशनला मी तुम्हाला अगोदर असं व्यवस्थित लिहून दाखवतो. इथं पण हे जे आहे ना, हे मिस्टेक नाहीये, हे असंच असतं. ठीक आहे, तिथं इक्वल टू नाही, ते तसंच असतं. त्याला आता मी त्या टाइप मध्ये कसं लिहितो बघा. या इक्वेशनला मी असं लिहू शकतो, x + 2/2 इज इक्वल टू 2y - 5/3 इज इक्वल टू, हा -1 आहे ना, त्याला z कडे पाठवा, म्हणजे काय होईल, z + 1 डिवायडेड बाय, खाली काहीच नाही म्हणजे 0. हे समजलं सर्वांना? हो सर. आता याच्या पुढे बघा, दुसरी स्टेप काय लावायची आपल्याला आता, y चा कोएफिशियंट 1 पाहिजे, म्हणजे सर्वांचेच 1 पाहिजे, x y z. इथं नाहीये, मग मी त्याला आता 1 कसं करणार बघा. हे तर ओके, x वाला आणि z वाला कंपोनंट ओके. आता मी याला इथं जो y सोबत जो कोएफिशियंट आहे ना, त्याला कॉमन घेतो, 2 कॉमन घेतला, म्हणजे काय होईल, y - 5/2 डिवायडेड बाय 3 इज इक्वल टू z + 1/0. आता तो वर नाही पाहिजे, तो हळूहळू आता आपल्याला खाली शिफ्ट करायचा आहे. म्हणजे इक्वेशन कसं कन्वर्ट होईल माहिती आहे का, x + 2/2 इज इक्वल टू y - 5/2 अपॉन 3/2 इज इक्वल टू z + 1/0. आता ही लाईन, हे झालं स्टँडर्ड फॉर्म मध्ये. आता हे डायरेक्शन रेशिओ आपले, हा एक आणि हा एक, त्याला ब्रॅकेट नाही पाहिजे. म्हणजे आता कोणत्या पॉइंट मधून पास होती आपली लाईन हे तुम्हाला लक्षात येईल. कोणत्या पॉइंट मधून पास होती, -2 5/2 -1. आता कम्पेअर करू शकता तुम्ही, -2 5/2 आणि -1 मधून पास होते. -2 5/2 -1 इथं पण आहे, इथं पण आहे, -2 5/2 -1 इथं, सगळीकडेच आहे. सगळीकडेच आहे. आता फक्त हा सेकंड जो आहे ना, बी बार, तोच डिसाइड करणार आहे आपलं आन्सर कोणतं आहे. तर बी बार कसा काढायचा बघा. हा बी बार म्हणजे कशावरून मिळतो आपल्याला, डायरेक्शन रेशोवरून, याच्यावरून मिळतो है ना. तर काही म्हणजे डायरेक्शन रेशिओच्या ठिकाणी ना डायरेक्शन कोसाइन पण चालतं बरं. जर कधी कधी डायरेक्शन कोसाइन दिलं असेल तरी चालतं. मी आता याला डायरेक्शन रेशिओजला सेपरेट लिहितो. डायरेक्शन रेशिओजला सेपरेट लिहितो मी. सो डायरेक्शन रेशिओज आर 2, 3/2 and 0. याचं मला फ्रॅक्शन काढायचं, मी काय करणार, 2 ने मल्टिप्लाय करतो, म्हणजे 4, 3 आणि 0. हे समजलं? हो सर. आता हे झाले डायरेक्शन रेशोज, पण आपल्याला ना असं आन्सर दिसतंय का कुठं, नाही. तसं जर बघितलं ना तर माझा आन्सर ए आहे. 4 आणि 3 बघा, दोघं पॉझिटिव्ह आहेत. 4 आणि 3 दोघं पॉझिटिव्ह बघा. इकडं पण नाहीये, इकडं पण नाही, इथं 4 आणि 3 आहे, पण हे काहीतरी वेगळंच आहे. आता एक्झॅक्ट आन्सर मी तुम्हाला आणून दाखवतो. इथं ऍक्च्युली त्यांनी डायरेक्शन रेशो नाही दिले, त्यांनी डायरेक्शन कोसाइन दिली. मग डायरेक्शन कोसाइन कशी मिळणार आपल्याला याचे, 4² + 3² याने डिवाइड करा, म्हणजे डायरेक्शन कोसाइन मिळेल ना आपल्याला. याला पण हे समजलं का मी काय करतोय असं. डायरेक्शन हो सर. कोसाइन फॉर्म्युला आहे ना हा. म्हणजे किती लागत आहे, 4/5, 3/5 आणि 0. म्हणजे आन्सर काय आपलं ए. आता लक्षात आलं? एवढं सर्व कन्सेप्ट होता या क्वेश्चनच्या मागे. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे. सर्वांना क्लिअर आहे का? कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर विचारा. लाईन तुम्ही सांगा पटकन. दिल्ली.
पुन्हा पुन्हा कोणाचं वेगळं काही आन्सर? पॅरलल टू झेड ऍक्सिस आहे ना, म्हणजे झेड ऍक्सिस एक्झिस्ट राहील, बाकीचे नाही राहणार, म्हणजे आन्सर डीच आहे. झेडचं डायरेक्शन कोसाइन 1 असेल, हेच आन्सर. द इक्वेशन ऑफ लाईन, हा सांगा पटकन. इक्वली इन्क्लाइन टू द कोऑर्डिनेट ऍक्सेस अँड पासिंग थ्रू दिस पॉइंट -3 2 -5. जेव्हा कार्टेशियन मध्ये लिहितो तेव्हा अपोजिट करायचं, लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला पाहायचंय 3 -2 आणि 5 दिसतो. ए ए मध्ये दिसतो का? हो हा, एच आहे. बी मध्ये पण Fix दिसतो, ए. तो सी मध्ये पण दिसतो, तो डी मध्ये नाही दिसत है ना. पण इक्वली इन्क्लाइन म्हणल्यानंतर हे 1 1 1 पाहिजे ना, म्हणजे हेच आन्सर. हे लक्षात आलं? इक्वली इन्क्लाइन म्हणजे तर हा बोला. इक्वली इन्क्लाइंड असल्यावरती जर खाली 1 1 1 आहे तर मग बाकीचं चेक करायची गरजच नव्हती ना एवढं. असं नाही 3 ना, -2 5 असं नाही ना, हे उलट केलं असू दोन शकतं. ऑप्शन मध्ये 1 असलं असतं तर मग चेक केलं असतं ना. हा नाही ना, पण हे जर तसं तर जर खूप फिरवलं तर मग चेक करावं लागेल आपल्याला. हे जर इथे जर खाली मी मायनस 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 लावले आणि वर ते मायनस बॅलन्स केला वर, तर मग बघावं लागेल ना आपल्याला, है ना. त्यासाठी सिंपल आहे, दोन्ही कंडिशन चेक करा ना. हे ऍज इट इज दिसतं का, आपल्याला जे पाहिजे ते आहे का बघा, आणि खाली 1 1 बघा, मग टिक करून टाका डायरेक्ट. वरच्या मध्ये काही चेंज नाही पाहिजे फक्त. ठीक आहे, मग करेक्ट आहे, तुझे म्हणते ते बरोबर आहे. चल नेक्स्ट. हा देविका आन्सर सांग पटकन. आपल्याला -3 1 आणि -2 पाहिजे. -3 1 आणि -2 इथं नाहीये, -3 1 -2 इथं आहे, -3 1 -2 सगळीकडेच आता. आता डिसाइड करणार फक्त हे. पासिंग थ्रू अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स, या दोन्ही लाईनला परपेंडिक्युलर आहे आपली लाईन. बघा इथे एक कन्सेप्ट सांगतो मी तुम्हाला सर्वांना आता. हा सपोज बी बार, B1 बार, हा आहे सपोज B2 बार. B1 बार आणि B2 बार असे इकडे कुठेतरी चाललेले आहेत, बरोबर. हा तुम्हाला पण सांगितलेलं मी वेक्टर मध्ये. पण आपली लाईन या दोघांना परपेंडिक्युलर आहे. सपोज मी आता समजण्यासाठी असं घेतो, आपली लाईन या दोघांना परपेंडिक्युलर आहे. म्हणजे याचा अर्थ इथे घेतो मी सी, आपल्या लाईनचा जो वेक्टर आहे तो सपोज सी आहे. मग याचा अर्थ असा होतो ना की हा याला पण परपेंडिक्युलर आहे, हा याला पण परपेंडिक्युलर आहे, असंच होतो ना. हे समजतंय? नाही सर, नाही नाही ते B1 क्रॉस B2 ला परपेंडिक्युलर येईल ना. नाही नाही, हे दोघं परपेंडिक्युलर नाहीच आहे ना, मी जस्ट समजण्यासाठी घेतलं. असं घ्या आता. त्यांनी काय दिलंय, इक्वेशन ऑफ लाईन पासिंग थ्रू अँड परपेंडिक्युलर टू द लाईन्स, याला पण परपेंडिक्युलर आहे, याला पण परपेंडिक्युलर, म्हणजे B1 ला पण परपेंडिक्युलर आहे, B2 ला पण परपेंडिक्युलर आहे. आता समजलं? आपली जी लाईन आहे त्याचं डायरेक्शन. हो सर. आता इथं आपल्याला कन्सेप्ट यूज करायचा. हा B1 C ला पण परपेंडिक्युलर, म्हणजे B1 डॉट C पण 0 येणार, B2 डॉट C पण 0 येणार. मग आता शॉर्टकटने कसं करायचं बघा. आपल्याला ऑप्शन मधून C असा शोधायचा आहे ज्याचा B1 आणि B2 दोघांसोबत पण डॉट 0 येईल. आता माझे ऑप्शन ए तर येणारच नाही, मी आता बी चे ऑप्शन, हे सी आहे सपोज माझा C बार, तर मी याच्यासोबत डॉट करून बघतो 0 तक. बघा हे किती येईल 6, हे किती येईल -4, आणि हे किती येईल 2. 6 -4 2 + 2 नाही, हे नाही माझा आन्सर. मग आता पुढचा चेक करा, हा चेक करा. 2 + 2 4 -6 आणि +2, हा 4 - 6 -2 + 2, हा हेच आन्सर आहे माझं, हेच आन्सर आहे. तुम्हाला थोडंसं स्लो सांगतो मी पुन्हा एकदा. आता आन्सर सी आहे. कुठं होतो हे कन्सेप्ट समजला का सांगा. B1 आणि B2 दोघांना पण हा परपेंडिक्युलर आहे, म्हणजे हे जे डायरेक्शन रेशोज आहेत माझ्या रिक्वायर्ड लाईनचे, ते त्या दोघांना पण परपेंडिक्युलर आहेत, म्हणजे त्याचा डॉट 0 यायला पाहिजे. इथं बघा आता, हा 2 × 2 4, थोडं हळू आता. हा 3 × -2 -6, आणि हा 2 × 1 म्हणजे 2. 4 - 6 -2 + 2 0, म्हणजे हे परपेंडिक्युलर आहे. चला दुसऱ्या लाईन सोबत चेक करतो मी एकदा, याच्यासोबत पण यायला पाहिजे परपेंडिक्युलर. हे किती मग 2 -6 2 - 6, आणि हे काय येतं मग +4. बघा हे पण 0 येतं. 2 - 6 -4 +4 0, संपलं. हेच आन्सर आहे माझं. हे समजलं? सॉल्व्ह करायची गरज नाहीये, डायरेक्ट चेक करायचं. ओके, सो ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. बालचंद्र समजलं? बालचंद्र आलंच नाही आणखी. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघा. हा क्वेश्चन एकदम मस्त आहे आणि CET 2019 मध्ये आलेला आहे. कोणी सांगू शकतो मला याचा आन्सर? ट्राय करा फास्ट.
एक्स 21 होत नाही का? असं कोणी सांगितलं तुला? एक्स बाय नाही 0 असं काही नसतं. मायनस 1/0 येईल ना, असं इथं 0 येईल ना, चालतं ना तसं. तो थांबा डायरेक्शन सर, रेशियो थांबा आहे. सर एक मिनिट. इथे डज नॉट एक्झिस्ट म्हणायचं नाही बरं, तो कन्सेप्ट इथं नाही लागत. हा हो माहिती. हॅलो देविका, कुठपर्यंत आले? चला मी सांगतो आता बघा, क्वेश्चन थोडा वेगळा आहे, इंटरेस्टिंग आहे. मी काय करतो, मला जे माहिती आहे आतापर्यंत, जे आम्हाला शिकवलं आमच्या सरांनी, तसं सांगतो. कार्टेशियन इक्वेशन ऑफ द लाईन, वेक्टर इक्वेशन दिले, त्याला कार्टेशियन मध्ये करायचं असेल तर मी काय लिहिणार, एक्स मायनस x1, x1 इज 1. इकडं आय कंपोनेंट नाहीच आहे, म्हणजे त्याचा डायरेक्शन रेशिओ काय येणार 0. y मायनस y1, हे तर सर्व -1 -1 येणार, ज्या पॉईंट मधून पास होते तिकडे जे आहे म्हणजे त्याचं इथं 1 येणार, आणि z -1 आणि 1, हे समजलं का सर्वांना? सांगा एकदा. इथपर्यंत आलं सर, याच्या पुढं काय? खुशी, देविका, तुम्हा दोघींना समजलं? हो सर. ओके. आता याच्या पुढे काय करायचं बघा. आता असं इक्वेशन नाहीये, त्यांनी मुद्दाम फिरवलाय क्वेश्चन, हा ऑप्शन वेगळेच दिले. मग मी आता लॅम्बडाची तर मदत, आन्सर ए येतं का? येस करेक्ट, हा आलं मग, करेक्ट आहे. लॅम्बडाची मदत घ्या किंवा डायरेक्टली बघा, लॅम्बडाची मदत घेऊन तुम्हाला मी सॉल्व्ह करून दाखवतो. आता काय करणार मी, एक्स हा मायनस सर, ए येतं. करेक्ट असं येईल. त्यानंतर y -1 इज इक्वल टू लॅम्बडा, z -1 अपॉन 1 इज इक्वल टू लॅम्बडा. तर x -1 इज इक्वल टू, तो लॅम्बडा झाला 0, y -1, आता डायरेक्ट लिहितो, y इज इक्वल टू लॅम्बडा प्लस 1, आणि z इक्वल टू पण काय येईल मग, लॅम्बडा प्लस 1. x -1 इक्वल टू 0, म्हणजे x इक्वल टू 1, आणि y आणि z दोघं इक्वल आहेत ना, म्हणजे x इक्वल टू 1 ही व्हॅल्यू येते, आणि y आणि z इक्वल असतात. आन्सर ए. समजलं? हो सर. ओके चला, हा क्वेश्चन झालाय आपला आत्ताच, फक्त ते इक्वेशन लिहायचं होतं आपल्याला, हाच होता. x प्लस 2/5 त्याला कन्वर्ट केलं होतं आपण, त्याचा आन्सर काय येणार, काय येणार, काय येणार, काय येणार, ए. ए ना, ए. करेक्ट करेक्ट, एच आहे, तोच क्वेश्चन आहे, फक्त इथे सेपरेट डायरेक्शन रेशिओ विचारले त्यांनी, सॉरी कोसाइन विचारले, तिथं आपण इक्वेशन काढलं, लाईनचं इक्वेशन. हा, आता पुढचा टॉपिक सुरू झाला. परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचंय. मी जो फॉर्म्युला तुम्हाला स्किप करायला सांगितला ना सीईटी साठी, तो कन्सेप्ट आता मी इथं वेगळ्या पद्धतीने सांगणार आहे, समजून घ्या आता. एकच मिनिट. हा बघा आता सिच्युएशन काय बघा. परपेंडिक्युलर डिस्टन्स ऑफ अ पॉइंट फ्रॉम अ लाईन. इथे एक लाईन आहे आणि त्या लाईनचं इक्वेशन आपल्याकडे आहे. थोडी जास्त जागा लागेल त्याला. y minus 7/2 and z minus 7/-2. ओके. आता या लाईन मधले कंपोनेंट्स तुम्हाला माहिती असतील. हे वरचे जे असतात त्या पॉइंट मधून ती लाईन पास होते, आणि हे असतात डायरेक्शन रेशिओ ज्याला ती पॅरलल असते. या लाईनचा परपेंडिक्युलर डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं या पॉइंट पासून, या पॉइंट पासून. आणि हा पॉइंट काय आपला, सपोज P 1, 2 आणि 3. इथं मी देतो M. ओके चल, आता ह्या लाईनचं इक्वेशन आपल्याकडे हे आहे, याला मी इक्वल टू करतो लॅम्बडा. आता मी काय करणार मग इथं, कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट ऑन दिस लाईन, कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट ऑन गिवन लाईन, ऑन गिवन लाईन. सांगा बरं काय येतं पटकन, म्हणजे x, y आणि z च्या व्हॅल्यू सांगा मला. x इज इक्वल टू 3 लॅम्बडा प्लस 6 है ना, म्हणजे काय येणार इथं 3 लॅम्बडा प्लस 6, 2 लॅम्बडा प्लस 7, 2 लॅम्बडा प्लस 7, मायनस 2 लॅम्बडा 7 मायनस लॅम्बडा प्लस 7 है ना. इथं थोडंसं तुमची हेल्प लागेल मला, कॅल्क्युलेशन थोडंसं लक्ष द्या बरं, काही मिस्टेक झाली माझ्याकडून तर तुम्ही लक्ष ठेवा. एक मिस्टेक झाली की आन्सरच येत नाही. हा, हे झाले कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट ऑन गिवन लाईन, हे झाले कोऑर्डिनेट त्याचे. आता सपोज हे कोऑर्डिनेट या पॉइंटवरचे आहेत, कोणत्याही पॉइंटवरचे ना ते, आपण इथले कन्सिडर करू. मग आता मला PM चा डायरेक्शन रेशिओ फाइंड आउट करायचा. M च्या ठिकाणी सपोज हे कोऑर्डिनेट्स आहेत है ना,
तर पीएमचं डायरेक्शन रेशो कसं करणार मी, तर इथं लिहितो मी आता डायरेक्शन रेशोज ऑफ पीएम x2 minus x1 plus x2 minus x1 y2 minus y1 z2 minus z1 असेच काढतो ना आपण. तर याला इथं इमॅजिन करून बघा, म्हणजे दिस मायनस दिस, सांगा पटापट किती येतं. x2 minus x1 y2 minus y1 डायरेक्शन रेशोज ऑफ पीएम. काय येईल 3 लॅम्बडा 3 lambda plus 5, करेक्ट. 2 lambda plus 5 हा आणि minus 2 lambda plus 4. मायनस 2 लॅम्बडा प्लस 4. व्हेरी गुड. हे झालं डायरेक्शन रेशोज ऑफ पीएम. आणि डायरेक्शन रेशोज ऑफ लाईन एल काय आहेत, हे असतात डायरेक्शन रेशो लाईन एल चे 3 3 2 -2. मायनस 2. किती सोपं झालं बघा आता. 3 2 आणि -2. मग हे दोघं जे आहेत ना, म्हणजे पीएम इज परपेंडिक्युलर टू एल, सो देअरफॉर पीएम डॉट एल इज इक्वल टू 0. या दोघांचा डॉट प्रोडक्टचं सम केलं ना तर 0 यायला पाहिजे. बस हाच कन्सेप्ट यूज करायचा मला आता इथं, आणि मला लॅम्बडाची व्हॅल्यू मिळणार मग. सो देअरफॉर पीएम बार, हे जस्ट समजण्यासाठी मॅथमॅटिकली करेक्ट नसेल हे, मी असंच लिहितोय, आपल्याला आन्सर काढायचंय. याचं डॉट प्रोडक्ट करा, डॉटचं सम म्हणजे किती 9 लॅम्बडा प्लस, म्हणजे या दोघांचं मल्टिप्लिकेशन +15. प्लस 15. करेक्ट. पुढे प्लस 4 लॅम्बडा +4 लॅम्बडा Lambda equals -1. +10 बरोबर ना, प्लस 10 आणि प्लस 4 लॅम्बडा मायनस, +4 लॅम्बडा बरोबर ना, मायनस 8 -8. इक्वल टू 0. करेक्ट. आता यामध्ये लॅम्बडाची व्हॅल्यू काढायची आपल्याला. 9 लॅम्बडा 4 लॅम्बडा 13 आणि 17. दिस इज 17 लॅम्बडा. मग 15 आणि हे 25 मायनस 8. हो, थँक गॉड, आन्सर आपलं फ्रॅक्शन मध्ये नाही येणार, पण प्लस आहे वाटतं हे. हा प्लस 25 मायनस 8 कधी कधी फ्रॅक्शन मध्ये मोठे मोठे व्हॅल्यू येतात. तर इथं आता 17 प्लस 17 आलं, म्हणजे लॅम्बडा इज इक्वल टू -1. हे समजलं. हो सर. बस मग आता काय करायचं आपल्याला, कोऑर्डिनेट ऑफ एनी पॉइंट ऑन दिस लाईन हे आहेत ना, म्हणजे आपल्याला एम चे कोऑर्डिनेट काढायचे. हे एम चे कोऑर्डिनेट आहे, एम चे. मग एम चे कोऑर्डिनेट कसे काढणार, तिथे टाकून द्या व्हॅल्यू. आता कोऑर्डिनेट्स ऑफ एम डायरेक्ट सांगा. आता -1 टाका इथं, +3 +3 इथं टाका, 5 आणि इथं टाका 9. 9. आता बघा, याचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला माहिती नाही, याचे कोऑर्डिनेट्स माहिती आहे. मग पीएम चा डिस्टन्स काढायचं तुम्हाला, परपेंडिक्युलर डिस्टन्स काढायचं ना. मग डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स, डायरेक्ट फॉर्म्युला. सो डिस्टन्स पीएम इज इक्वल टू, इथं बाजूला लिहितो मी त्याचे कोऑर्डिनेट्स 1 2 3. x2 minus x1 असं करा किंवा असं करा, असं करू आपण. 3 - 1 2, 2 चा स्क्वेअर. 5 - 2 3, 3 चा स्क्वेअर. 9 - 3 6, 6 चा स्क्वेअर. सांगा किती आन्सर, तेच आन्सर आहे. This is 4 plus 9 plus 36. 7 येतं सर. Yes, answer is 7. बघा बरं, कोण एवढा फॉर्म्युला पाठ करणार तो. हे कन्सेप्ट आहे. एल आणि पीएम ह्या परपेंडिक्युलर असतात. मग आपल्याला काय करायचं अगोदर, कोऑर्डिनेट ऑफ एनी पॉइंट ऑन द लाईन एम आर गिवन बाय, हे तर माहिती आपल्याला. मग हे कोऑर्डिनेट काढले, पण हे कोऑर्डिनेट्स आपण फक्त या पॉइंटचे काढले. आपल्याला याचे डायरेक्शन रेशो काढायची, कोणाची, पीएम लाईनचे डायरेक्शन रेशो. मग x2 - x1 काढून घ्यायचं, y2 - y1. पीएम चे डायरेक्शन रेशोज आणि एल लाईनचे डायरेक्शन रेशोज इथं असतात. त्या दोघांचा फक्त डॉट घ्यायचं, इक्वल टू 0 करायचं. लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल, तीच व्हॅल्यू मग कोऑर्डिनेट ऑफ एनी पॉइंट ऑन द लाईन मध्ये टाकून द्यायची. त्यात तुम्हाला एम चे कोऑर्डिनेट्स एक्झॅक्ट मिळतील. मग या 2 पॉईंट मध्ये डिस्टन्स काढा. हे तुम्ही फास्ट करू शकता, स्टेप्स रिड्यूस करून. हे मी समजून सांगण्यासाठी एवढ्या स्टेप्स लिहिल्या, पण याला ना आपण 2-3 स्टेप मध्ये आन्सर काढू शकतो प्रॅक्टिस झाल्यानंतर. स्टेप्स एवढे लिहायची गरज नाही ना. हे समजले सर्वांना? हो सर. ओके, चल त्याचा स्क्रीनशॉट घ्या. नेक्स्ट. आता बघा हा क्वेश्चन सेमच आहे, पण लाईनचं इक्वेशन कॉम्प्लिकेटेड आहे. तुम्हाला मी फक्त याला सिंपल फॉर्म मध्ये करून देतो, तसंच सॉल्व्ह करा तुम्ही. फक्त या लाईनला सिंपल फॉर्म मध्ये करून देतो. कोणी सांगू शकेल मला कसं करायचं? हा स्टँडर्ड फॉर्म नाही. 6 ने मल्टिप्लाय करून. कशाने? 6 ने. 6 ने मल्टिप्लाय करायची गरज नाहीये. काय गरज आहे 6 ने मल्टिप्लाय? वाढवायचं कशाला त्याला? हे बघ, चल ठीक आहे, तू म्हणते ना 6 ने मल्टिप्लाय करा, मी करतो. हा, बघू आपण काय 6 ने मल्टिप्लाय करू. उलट तू आता हे वाढवते, मग इथं काय येईल 3y, इथं काय येईल
टू 1 प्लस झेड. आपल्याला वर तर नंबर नाही पाहिजे ना, वर तर कोएफिशियंट नाही पाहिजे. आपण मल्टिप्लाय केलं तर वर कोएफिशियंट येतील, तेच तर काढायचे आपल्याला असतील तर. हे नाही करायचं. सर हा बोला. एक्स ची जेवढी टर्म आहे त्याला सेपरेटच करावं लागेल ना आपल्याला कन्वर्ट. हे बघा, तुम्ही आहे ना नेहमी अशा टाईपचं जर इक्वेशन आलं तर हा फॉर्मॅट याला आठवायचा. मला एक्सचा कोएफिशियंट 1च पाहिजे. एक्सचा सर मग कोएफिशियंट ते इथं -1 आहे, -1 तो नाही पाहिजे मला. हो फक्त ना, मग तिथंच त्याला प्रॉब्लेम -1 आहे. करावं लागेल ना मल्टिप्लाय. हा करेक्ट करेक्ट करेक्ट, तिथंच प्रॉब्लेम आहे. फक्त सेकंड आणि थर्ड टर्म मध्ये काहीच प्रॉब्लेम नाही, ते ओके. फक्त फर्स्ट टर्म मध्येच प्रॉब्लेम आहे. आता मी काय करणार मग, त्याचा मायनस काढायचा आहे मला, तर मी वर मायनसने मल्टिप्लाय करतो. म्हणजे काय होईल, असं लिहू शकतो ना मी, मायनसने मल्टिप्लाय केलं तर इंटरचेंज झाल्या टर्म, पण वर मायनसने मल्टिप्लाय केलेलं मी, तर मग आता खाली काय -1 येईल. अं? खाली -1 येईल. नाही ना, मी केलं ना, यालाच लिहिलं ना. हे बघ ना, 1 - x च याचा आन्सर पण. तर हा x -1 अपॉन -1 येईल ना ती टर्म. हा ना, त्याला पुढच्या स्टेप मध्ये खाली घेऊन जाणार ना मी आता. म्हणजे हे जे 1 - x होतं ना, एक मिनिट थांबा, तू जे म्हणते ते पण बरोबर आहे, मी म्हणतो ते पण बरोबर आहे. पण मला काय सांगायचं बघा, एक स्टेप 1 मध्ये - सांगितलं x सर. ला मी असं लिहू शकतो ना. ठीक आहे, चला मग आता मी काय करतो, -x - 1 असं लिहिलं, y/2 = z+1 ला मी असं उलट पण करू शकतो, /3. आता हा -1 खाली घेऊन जाऊ आपण, x - 1 आणि -1. हे समजलं? हो सर. येस, झालं. मग आता तुम्ही डिस्टन्स फाइंड आउट करू शकता. कोऑर्डिनेट ऑफ एनी पॉइंट ऑन द लाईन काय येतील तेवढं सांगा मला फक्त फास्ट. -λ+1, 2λ+0, इथं काहीच नाही 0, आणि 3λ-1. ही एवढी प्रॅक्टिस झाली पाहिजे तुमची, 2-3 स्टेप मध्ये आन्सर येतं. हे येतील कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट ऑन द लाईन. हे समजलं का सर्वांना? बोला 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 पटकन. हो सर. ओके, चला याचा स्क्रीनशॉट घ्या पटकन, आणि याचा आन्सर माहित नाही मला काय, तुम्ही काढून बघा, लक्षात नाही. आय थिंक हे आन्सर डी बहुतेक. करून बघा ना मागच्या क्वेश्चन सारखं. हा, आता हा बघा क्वेश्चन. हा सर 1 मिनिट क्वेश्चन. आता वेक्टर फॉर्म मध्ये आला तर मग कसं करायचं सर? वेक्टर फॉर्म मध्ये आलं तर काय अवघड आहे, आपण याला कार्टेशियन मध्ये कन्वर्ट करू, बरोबर ना? कार्टेशियन मध्ये कसं करणार मग आम्ही याला, सांगा. हा पॉइंट आहे आपला, याला कार्टेशियन मध्ये कसं लिहिणार मी, 2 - 1 5. 2 -1 + 5. हा, आणि याला कार्टेशियन मध्ये कसं लिहिणार मी, किंवा x बघा, एक -7 मिनिट, याला आपण कार्टेशियन मध्ये न करता पण करू शकतो. कसं बघा, आपल्याला काय पाहिजे, कोऑर्डिनेट्स ऑफ एनी पॉइंट ऑन द लाईन, ते आपण वेक्टर फॉर्म मधून पण काढू शकतो. कसं बघा, डायरेक्ट 11 आय कंपोनेंटची ऍडिशन करा ना, 11 + 10 10λ. असं पण करू शकतो आपण. आपल्याला फक्त हेच पाहिजे होतं ना. आणि -2 - 4λ -8 - 11λ असं पण चालतं. म्हणजे कन्वर्ट करायची गरज नाही, आपला वेळ झाली. हे झालं. त्याच्यानंतर असं जस्ट इमॅजिन करा की हा तुमचा पॉइंटच आहे वरचा. मग आता यांची डायरेक्शन रेशोज काढा. ही सपोज पीएम लाईन आहे आपली, याचा डायरेक्शन रेशो काढा, है ना? याचा डायरेक्शन रेशो काढला, त्यानंतर याचे डायरेक्शन कोसाइन्स काय असतात, हे असतात डायरेक्शन कोसाइन, सॉरी डायरेक्शन रेशोज, जे तिथे खाली होते ना डिनॉमिनेटर मध्ये, ते हे आहेत ना. मग नंतर काय करणार तुम्ही, याचे डायरेक्शन रेशो जे काढले, याचा आणि याच्यासोबत डॉटचं सम = 0, म्हणजे लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल. हे तुम्हाला करता येईल का, सॉल्व्ह करून देऊ थोडंसं? करता येईल सर, करू. करता येईल करतो ना, सर. सेमच आहे. हे जर आलं तर मग करता येतं पुढचं, काय अवघड नाही. हे बघा, आता हा कन्सेप्ट संपला आपला. पॉइंट पासून डिस्टन्स कसं फाइंड आउट करायचं हे संपलं. आता दुसरं, शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन 2 स्क्यू लाईन्स, याचे फॉर्म्युले लिहून दिले मी तुम्हाला. शॉर्टेस्ट डिस्टन्स काढण्याचा फॉर्म्युला काय होता सांगा? वेक्टर फॉर्म मध्ये जर असेल तर हा फॉर्म्युला होता बघा, डिस्टन्स इज इक्वल टू, कुठे लिहू मी आता, इथंच लिहितो डायरेक्ट, डिस्टन्स इज इक्वल टू A2 A2 - - A1 A1 डॉट B1 क्रॉस B2. हा फॉर्म्युला तुम्ही पाठ करा. mod of B1 × B2. हा, एवढं काय अवघड नाही. हा B1 B2 हा फॉर्म्युला आपल्याला वापरायचा आहे. तर याच्यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे, हे लागणार आहे, हे लागणार आहे, हे सर्व अगोदर फाइंड आउट करून घ्यायचं. ठीक आहे, 3च स्टेप मध्ये होतोय आन्सर. मी काय करतो आता, A2 - A1 डायरेक्ट करा. A2 आणि A1 काय असतो हे समजून घ्या ना. हा असतो A1, तर हा असतो A2, हा असतो B1, तर हा असतो B2, बरोबर ना? चला, A2 - A1 असंच सांगा डायरेक्ट.
इथंच करा ना A2 मायनस A1. -4 -6 आय कंपोनेंट बघा. -10. ओके. त्यानंतर जे नाही -2. खाली, जे नाहीये तर -2. आता -k म्हणजे -1 आणि -2 दिस इज -3. मी वेक्टर लिहित नाही कंपोनेंट. A2 मायनस A1 आलं. आता मला करायचंय B1 क्रॉस B2. B1 क्रॉस B2. चला सांगा पटापट. I J K. 1 -2 2, 1 -2 2, 3 3 -2 -2. चला याचा आन्सर काय आता? I 4 + 2 6. बरोबर ना? 8 ना सर. 8. +4 8. ओके ओके ओके. 4 + 4 8. हा बरोबर. हा -j -2 -6 -8 -8. प्लस k -2 प्लस 6 8च येईल ना? हा 8च येतो. म्हणजे 4 येईल ना. 4 ना. हा -2 आणि प्लस 6 4 करेक्ट. 4 8i + 8j + 4k. याचा लगेच मॉड काढून घ्या बघा. या स्टेप्स आपल्याला माहिती पाहिजे काय काय करावं लागतं आपल्याला. हे लागणारच आहे आपल्याला. याचा लगेच मॉड काढा. 8 चा स्क्वेअर 64 64 16 128 + 16. 12. अच्छा मॉड 12 येतं. ओके ओके 144 येतं काय? हा. करेक्ट. सो मॉड आला 12. आता बघा सर्वच व्हॅल्यू आपण काढलेल्या, एक राहिली फक्त डॉट काढायचं राहिला. याचा डॉट घ्या याच्यासोबत. डायरेक्ट लिहून टाकू आपण. बघा -10 आणि × 8 -80. बरोबर ना? -2 आणि +8 -16. -8 -16 -12. -12. व्हेरी गुड. डिवायडेड बाय 12. सर ते +16 येईल ना. ते -8 येते का नाही ना, +8 हे येते? प्लस आहे ना बाळा, प्लस आहे ना. अच्छा. हा इथं सर. बघ ना, इथं मायनस मायनस आहे ना. हा सांगा, हे सर. सर्व मायनस आहे म्हणजे किती येतील? मला वाटतं -108 upon 12. करेक्ट. -108 अपॉन मायनसला तर काढूनच टाकू आपण डायरेक्ट. मग आता 12 9 जा. 9. आन्सर इज ए. सोपच आहे ना. हा फॉर्म्युला पाठच करा जर वेक्टर फॉर्म मध्ये आलं तर. समजले सर्वांना? हो सर. हो सर. ओके चल. हा आता कार्टेशियन फॉर्म मध्ये. तर कार्टेशियन फॉर्म पण एक माहिती असू द्या. कार्टेशियन फॉर्मने पण कसं करायचं. तर त्यासाठी आपल्याला काय लिहावं लागतं अगोदर? त्या सर्व व्हॅल्यू x1 = फक्त इथं काळजी घ्यायची आहे, साइन अपोजिट करायचं. x1 = 3, y1 = 8, z1 = 3. याला थोडा वेळ लागतो. जर तुम्हाला एक्झाम मध्ये फास्ट करायचं असेल तर त्या वेक्टर फॉर्म मध्येच कन्वर्ट करून करा. पण हे जस्ट आपल्याला माहिती पाहिजे म्हणून सांगतो एक एक्झाम्पल. x2 = -3, y2 = -7, z2 = 6, a1 3, b1 -1, c1 1. याला वेळ लागतोच थोडा. a2 = -3, b2 2 and c2 is 4. चला आता आपला फॉर्म्युला काय होता? x2 - x1 आहे ना. सांगा पटापट. x2 - x1 सांगा सांगा सांगा. 0. फास्ट. -6 0. ना. -6. 0. x2 अरे हा. -6. y2 - y1. -15. z2 - z1. 3. ओके. आता इथं असतो a1 b1 c1. हे सोपं आहे. आता 3 -1 1 a2 b2 c2 -3. हा काय छोटासा 2 आहे ना. 3 2 4. हे लिहिलं आपण. खाली काय असतं रूट मध्ये? a ला लपवून ठेवायचं, मग b आणि c दिसतील आपल्याला, म्हणजे b1 c2 b2 c1. इथं थोडीशी काळजी घ्यायची. हे आपण इकडं तिकडे बघत राहतो ना, चुकण्याचे चान्सेस जास्त आहेत. b1 c2 केअरफुली करायचं. b1 c2 किती? -4 मायनस b2 c1 2. ओके प्लस. आता b ला लपवायचं म्हणजे a आणि c दिसणार आपल्याला. a1 c2 आपण 12. हा a1 c2 करेक्ट आहे. 12 मायनस
A2C1 -3 A2C1 -3 पण तो ऑलरेडी एक मायनस होता ना, म्हणजे प्लस. +3 करेक्ट. आता सी ला ए आणि सी दिसेल A1C2 नाही A1B2 हा A1B2 आता सी ला लपवलं आपण A1B2 6 दिल 6 minus A2B1 3 A2B1 minus -3 हा चला आता इथं आन्सर सांगायचं काय आता -6 -4 -2 -6 -15 minus and minus plus 15 12 plus 3 15 plus 3 6 minus 3 3 divided by किती येत आहे 6 चा स्क्वेअर प्लस 15 चा स्क्वेअर प्लस 3 चा स्क्वेअर. अरे हे तर सोपं झालं. मग आता वर काय येणार बघा, वर जे येतं तेच खाली येते 36 प्लस 15 प्लस 9 आणि रूट मध्ये तेच येते 36 प्लस 15 चा स्क्वेअर. एक मिनिट 36 प्लस 225 बरोबर. इथं हे 15 into 15 करायचं राहिलं 225 प्लस 9 इथं पण 15 चा स्क्वेअर 225 आणि 9 म्हणजे याचा अर्थ सेम टर्म आहेत ना. मी याला आता ऍड नाही करत. सेम टर्म खाली रूट मध्ये आणि वर रूटच्या बाहेर म्हणजे वर रूट मध्ये येईल. हे लक्षात आलं का मी काय म्हणतो? हो सर. ओके. कशाला ऍडिशन करायचं, शेवटी करू. आता सांगा ऍडिशन किती येईल. हेच आन्सर आहे आपलं. ऍडिशन पटकन. या दोघांचं करा अगोदर. 45 येतं 45 into 25 म्हणजे किती येतं 45 270 पण आन्सर तसं नाही ना. मग ठीक आहे ना, तसं नाही तर आपण काय करू 9 into 30 करू ना. 9 परफेक्ट स्क्वेअर आहे म्हणजे 4th ऑप्शन 30 हा येस डी 30. म्हणजे दोन्ही टाईप तुमचे क्लिअर झाले. आता वेक्टर मध्ये आलं तरी करू शकतो, कार्टेशियन मध्ये आलं तरी करू शकतो. समजलं? चला आता पुढे आहे ना स्टॅमिना. हो सर. अरे आवाज खूप असं हळू आला. बाकीच्यांना विचारतो मी. अनुजा, खुशी काय सर आहे ना समजलं ना. कंटिन्यू करायचं ना. हा चालू द्या. लाईन वाला problem पार्ट नाही. एकदा फिनिश करू ना आज. हो चालतं सर. ना. हा, चला आता फक्त दोनच टाईप राहिलेले, अँगल आणि इंटरसेक्शन. द अँगल बिटवीन द पेअर ऑफ लाईन हे तर एकदम पांचट आहे. बघा आता कसं करायचं. अँगल बिटवीन द पेअर ऑफ लाईन्स म्हणजे कसं करणार आपण. हा पहिला लाईन आहे ना, त्याचा डायरेक्शन रेशो जे असतात त्याला म्हणायचं B1 किती आहे मग 2 5 -3. दुसऱ्या लाईनचे डायरेक्शन रेशो काय असतात B2 -1 8 आणि 4. B1 B2 मिळाला आपल्याला. मग बघा आपला तोच फॉर्म्युला, इथं काही नवीन फॉर्म्युला नाही. A डॉट B चा फॉर्म्युला काय असतो मॉड ऑफ A मॉड ऑफ B कॉस थिटा. मग कॉस थिटा कसा मिळणार आपल्याला A डॉट B अपॉन A डॉट B ऑफ A मॉड ऑफ B. संपलं. याचं डॉट करा पटकन. -2 प्लस 40 -12 अपॉन याचा मॉड करा 4 प्लस 25 29 प्लस 3 करा बरं पटकन. किती येतं सांगा मला. याचा सेपरेट मॉड इथं सांगा आणि याचा सेपरेट मॉड इथं सांगा. डी येतं सर आन्सर आलं. डी ना. व्हेरी गुड. करेक्ट. बघा वरचं 26 आलंय. हे 40 मायनस हो 26 आणि 26 तर एकच ऑप्शन मध्ये दिसतंय. पण तरी रिस्क नाही घ्यायची. हे खालचं कॅल्क्युलेट करायचं. तुमचं आन्सर काय येईल ते हे 81 येतं बघा पहिल्या रूट मध्ये आणि दुसऱ्या रूट मध्ये 38 येतं. 81 म्हणजे 9. डी आन्सर आहे. कन्सेप्ट समजला ना. कॅल्क्युलेशन वाला पार्ट तर तुम्ही करू शकता. अँगल बिटवीन द लाईन. आता इथं वेक्टर फॉर्म मध्ये मी एक कार्टेशियन फॉर्म मध्ये घेतलं, एक वेक्टर फॉर्म मध्ये, पण करायचं सेमच. इथं B1 B2 शोधा फक्त कोणते. B1 B2 हे सेकंड पार्ट मध्ये असतात. बस त्यांचं सेम तसंच करायचं. मग B1 डॉट B2 अपॉन मॉड ऑफ B1 मॉड ऑफ B2. हा B1 आहे हा B2 आहे. करता येईल. सेम हो फॉर्म्युला, सर. वेगळं काही नाही. हा आता इफ द लाईन्स म्हणजे ह्या दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर के ची व्हॅल्यू कशी काढायची. दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतात म्हणजे त्यांचे डायरेक्शन रेशो जे असतात ना त्यांचा डॉट 0 घ्यायचा.
म्हणजे दिस इंटू दिस किती येणार -9k, दिस इंटू दिस +2k, this into this -10. -10 is equal to 0. This is -7k, this is +10. So k is equal to -10/7. ऑप्शन आहे का? डी. किती सोपं आहे. परपेंडिक्युलर दिलं ना त्यांनी म्हणजे त्यांचा डॉट काय येणार 0 येणार. हे आन्सर समजलं खुशी देविका? हो सर. हो सर. आता इंटरसेक्शन वाला एक क्वेश्चन थोडीशी एनर्जी लागेल आपल्याला आता इथं त्या क्वेश्चन सारखे पॉइंट पासून डिस्टन्स काढायचो ना आपण थोडस मी हा एक शेवटचाच क्वेश्चन आहे. बघा आता इथं काय करायचं सेम त्याच टाइपचं आहे. द लाईन दोन लाईन्स आहेत इंटरसेक्ट इच अदर ऍट पॉइंट कोणत्या पॉइंटवर इंटरसेक्ट करत असतील मला एक सांगा. सपोज ह्या दोन लाईन्स आहेत या दोन लाईन्स कुठंतरी इंटरसेक्ट करतील ना एखाद्या पॉइंटवर. ही माझी L1 आणि ही माझी L2 लाईन 1 लाईन 2 त्या L1 वरच्या कुठल्याही पॉइंटचे कोऑर्डिनेट्स मी फाइंड आउट करू शकतो ना कोऑर्डिनेट ऑफ एनी पॉइंट ऑन द लाईन L1. सिमिलरली याचे पण काढू शकतो मी. सांगा बरं पटापट मग पहिल्या लाईनचे फास्ट लॅम्बडा +1, 2 लॅम्बडा +1 हा नेक्स्ट 2 लॅम्बडा -1, 2 लॅम्बडा -1 4 लॅम्बडा +1. ओके. आता या L1 वरचे हे झाले कोऑर्डिनेट ऑफ एनी पॉइंट. L2 वरचे पण आपण काढणार पण मला सांगा या दोन लाईन जर इंटरसेक्ट करत असतील तर त्यांचा हा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन सेमच असेल ना म्हणजे मी इक्वल. आता इथं फक्त दुसरं पॅरामीटर घ्या लॅम्बडा नका घेऊ म्यू घ्या म्यू सांगा म्यू +3 μ+3 2 2μ+6 +6 आणि μ. काढून टाकू फक्त म्यू करेक्ट फक्त म्यू +0 म्हणजेच म्यू ना. व्हेरी गुड. चला आता याचा अर्थ काय होतो की x कोऑर्डिनेटचे इक्वल आहे y चे इक्वल आहे z चे इक्वल आहे फक्त 3 इक्वेशन बनवतात म्हणजे हा यामध्ये काही शॉर्टकट हा येस यामध्ये शॉर्टकट बनवतात आपल्याला कसं बघा म्हणजे स्टेप्स कमी करता येतात. हा जो 2 2 2 आहे ना या सर्वांना 2 ने डिवाइड करा ना कॅल्क्युलेशन सिंपल होईल ना. हे थोडं ऑब्झर्व करायचं नाही इथं आता आपलं कॅल्क्युलेशन वाढणार आहे. याला मी असं लिहू शकतो ना 1 1 2 हे समजलं का केलं मी कारण डायरेक्शन आर इन्फानाइट त्याला आपण डिवाइड करू शकतो. मग इथं मी काय करणार आता कुठं कुठं इफेक्ट झाला त्याचा 2 लॅम्बडा मग 1 लॅम्बडा होईल हा पण 1 लॅम्बडा हा 2 बघा कॅल्क्युलेशन सोपं झालं. आता आपले इक्वेशन्स काय बनतील बघा. इक्वेशन काय बनतील लॅम्बडा +1 विल बी इक्वल टू म्यू +3 म्हणजेच लॅम्बडा -म्यू इक्वल टू 2 इक्वेशन 1. आता या दोघांना इक्वल करा लॅम्बडा -1 इज इक्वल टू 2μ +6 म्हणजे लॅम्बडा -2μ इज इक्वल टू 7 इक्वेशन नंबर 2. थर्ड इक्वेशन चला 2 इक्वेशन सफिशियंट आहे. थर्ड इक्वेशन सोपं आहे का हा थर्ड इक्वेशन ठीक आहे लॅम्बडा +1 इज इक्वल टू म्यू लॅम्बडा -म्यू इक्वल टू -1 बघू आपण कोणते दोन सोपे आहेत. कोणते दोन सोपे जे आहेत ना ते सॉल्व्ह करा. फर्स्ट सेकंड थर्ड मला हेच सोपं वाटायला हे पण तर सोपंच आहे. चला इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड घेतो मी फर्स्ट अँड सेकंड दोघांना काय करू सबट्रॅक्ट करू ना लॅम्बडा कॅन्सल होईल ना म्हणजे लॅम्बडा -म्यू इक्वल टू 2 अँड लॅम्बडा -2μ. लक्ष आहे का अनुजा? हो आहे सर. आज आहे समजा हे मायनस हो हे प्लस आणि हे मायनस है ना. लॅम्बडा लॅम्बडा कॅन्सल 2 लॅम्बडा -2μ -μ 1μ आणि 2 मायनस म्हणजे म्यू इक्वल टू -5 म्यू मिळाला. अच्छा मग याच्यात टाका आता तुम्ही इकडं म्यू जर मिळाला तुम्हाला तर इकडे टाका लॅम्बडा मिळाला तर इकडे टाका टाकून बघा तुमचा आन्सर असेल तेच. -5 टाका लॅम्बडा -3 एक मिनिट पुट म्यू इज इक्वल टू -5 लॅम्बडा -2 ना हे इथं टाकतो मी इथं म्यूची व्हॅल्यू मिळाली मला म्यूच्या ठिकाणी -5 टाका म्हणजे 3 - 5 -2 इथे टाका आता पुन्हा -5 2 - 5 -10 6 -10 -4 आणि दिस इज -5 बघा ऑप्शन आहे तिन्ही निगेटिव्ह पाहिजे. येस हे समजलं का पण तुम्हाला? हो सर. हो सर. ओके. आता एक क्वेश्चन करून दाखवा फक्त मला हा सेमच आहे फक्त सॉल्व्ह करून दाखवा.
इथे रिड्यूस करण्यासाठी काही स्कोप आहे का? नाही. ते बघायचं अगोदर ना कोणत्या कॉमन नंबरने डिवाइड करू शकतो आपण. सेकंड ऑप्शन. करेक्ट, सेकंड ऑप्शन. गुड. बाकीच्यांचं आलं का? -11 -4 आणि 5 हा सर आलं बी. करेक्ट, व्हेरी गुड. पण फक्त थोडी स्पीड मेंटेन करा फक्त. चला आपण थांबूया इथे.